चांगलं म्हणजे हे बघा इथं जर घेतलं ना कसं सर बॅकग्राऊंडला असं हा म्हणजे आमचं हा खरं म्हणजे असं मला आम्ही काढला पाहिलं पण ह्या वर्षी खरंच म्हणजे छानच राहील. मला बी जरा थोडं वाटलं अरे दिली कर्जत तालुक्यातील थेरगाव येथे शेतकऱ्याचे डाळिंब जे आहे त्याला बांगलादेशमधून मागणी आलेली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे. थेट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर कशा प्रकारे हे डाळिंब जे आहे ते त्यांनी पिकवलेलं आहे. काय सांगाल किती एकरामध्ये हे डाळिंब आहे आणि कशा प्रकारे हे तुम्ही पीक घेतलेलं आहे? सध्या 20 एकर डाळिंब क्षेत्र आहे. आता हार्वेस्टिंग झालेलं जे 10 एकर आहे. 10 एकरमध्ये आम्ही जे मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये माल धरला होता त्याचं हार्वेस्टिंग आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि मालाची साईज आणि क्वालिटी त्याच्यामुळे आम्हाला बांगलादेशमधून फार चांगली मागणी आली. अगदी 175 ते 205 पर्यंत रेट मिळाले बांगलादेशसाठी आणि लोकल डोमेस्टिकला पण त्याच पद्धतीनंतर चांगले बाजार मिळाले. साधारणतः पीक कसं घेतलं, त्याचं उत्पन्न कशा पद्धतीने निघलं? पीक हा सीझन फेब्रुवारी मार्चचा सीझन नेहमी आम्ही पकडतो. एका प्लॉटसाठी दुसऱ्या प्लॉटसाठी नोव्हेंबरचं पकडतो. तर या सीझनला दरवर्षीपेक्षा नेहमीपेक्षा जरा चांगलं. दरवर्षी जे 2 वर्ष पावसाळ्याच्या सीझनमध्ये प्रॉब्लेम झाले ते यावर्षी थोडे कमी प्रॉब्लेम झाले. त्यामुळे पीक चांगल्या प्रकारे येऊन गेलं. कोणत्या जातीचं हे पीक आहे आणि नियोजन कसं करता तुम्ही? पाण्याचं नियोजन कसं करतात आणि बाकी खताचं नियोजन कसं करतात? खतामध्ये आम्ही ऑर्गॅनिकवर जास्त भर देतो, जेणेकरून गांडूळ खत, स्लरी, बोन मिल, फिश मिल याच्यावर जास्त भर देतो. रासायनिक ऑप्टिमम यूज करतो रासायनिकमध्ये. आणि यासाठी मार्गदर्शन आम्ही राहुल रसाळ, निगोज आणि दिलीप आयरेकर फलटण यांचं मार्गदर्शन घेतो. जे जुने शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा वापर मिनिमम पाण्याचा वापर करून कमीत कमी प्रॉब्लेम क्रिएट करून म्हणजे कसे होतील यासाठी जास्त भर देतो. खरं तर तुम्ही नोकरी करून हे शेती करतात, ते कसं जमतं तुम्हाला? नाही, वडिलोपार्जित द्राक्षबाग होती आमच्याकडे, त्याच्यामुळे वडिलोपार्जित कुटुंब सगळं पहिलं फळबागेतच होतं आणि माझी मी शागरी झाल्यामुळे माझा पण थोडा इंटरेस्ट होता. रविवार वेळ मिळायचा, तेवढ्या वेळात मी रविवारी घरी वेळ द्यायचो. उत्पन्न कसं मिळालं यंदाच्या वर्षी तुम्हाला? यील्डमध्ये यावर्षी फार चांगलं राहिलं. म्हणजे खर्च जाऊन सगळं कशा प्रकारे उत्पन्न मिळालं? खर्च जाऊन ॲव्हरेजली साधारणतः म्हणजे खर्चाच्या 20-25% खर्च येतो आणि एक 70 टन माल 180 रोच्या सरासरीने गेलेला आहे आणि 25%च्या आसपास खर्च होतो. इतर शेतकऱ्यांना तुम्ही कसं सांगाल म्हणजे डाळिंबाकडे वळण्यासाठी किंवा डाळिंबातून कशा प्रकारे उत्पन्न मिळतं, कसा सल्ला द्याल? रेस्ट पिरियडमध्ये चांगलं काम करणं, पाण्याचं नियोजन चांगलं करणं. जास्त पाणी डाळिंबाला त्रासदायक राहतं आणि आणि ऑर्गॅनिकवर जास्त भर देणं हे शेतकऱ्यांनी एवढं पाळणं गरजेचं आहे. तर नक्कीच आपण बघतो की कशा प्रकारे ही शेती जी आहे त्यांनी केलेली आहे. जास्तीत जास्त जो आहे ते शेणखत असतील किंवा इतर जे खतं आहेत त्याचा वापर त्यांनी केलेला आहे. त्यामुळे एकूणच त्यांना याचा चांगला नफा मिळालेला आहे आणि बांगलादेशमधून ह्या डाळिंबाला मागणी आलेली आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.